सो गाईज आता आम्ही कोरियन स्वीट कॅन्डी करणार आहोत घरच्या घरी. त्याच्यासाठी आपण घेतलं आहे एक ॲपल, खडी साखर, ॲपलचं साल काढण्यासाठी सोलनं, एक भांडं आणि एक हे छोटंसं भांडं. आणि आलिशाची इच्छा असल्यामुळे आम्ही ते करणार आहोत. सो लवकरच भेटूया. चला मी प्रोसेस स्टार्ट करतो. कनेक्टेड राहा तुम्ही. सो मित्रांनो, सगळ्यात पहिले या सोलनीने आपल्याला हे साल काढायचं आहे. याची सालं काढून घ्यायची. हे मला आलिशाने सांगितल्याप्रमाणे मी करतोय. आता पाहूया ते डिश कशी होते. असं कारण मला साल नाही काढता येत. सो कारण आलिशाला साल काढता येत नाही, त्यामुळे मी तिला काढून देतोय. आणि आज ट्यूजडे, तर आज सुट्टीचा दिवस, वीकली ऑफ. तर आम्ही दोघं असे काहीतरी उद्योग करत असतो घरच्या घरी. ठीक आहे. तर जवळपास साल निघालेलंच आहे पूर्ण. ओके, येस पूर्ण साल काढायचं. आणि या सालचं काय यूज करायचं जरा सांगू शकतेस का आलिशा तू प्लीज? ते समोर करेल, ते थोडं पुढे गेल्यावर करेल, बिकॉज इट्स सस्पेन्स. ओके, सो आपण पाहूया आता जवळपास पूर्ण. आणि मी हे यूट्यूबवर बघितलेले, सो आय डोंट नो की हे किती वर्क करेल किंवा काय होईल. ओके, आपण ट्राय करून पाहू ना. ट्राय करायला काय हरकत नसतं बाळा. ठीक आहे ना? ओके, आता सगळे साले काढलेली आहेत. बरोबर पण ट्राय केलं, बट ते कदाचित झालं नाही कारण मी ते घाईघाईत केलं होतं. आपण पाहू शकता मित्रांनो, जसं पूर्ण साल ह्याचे काढलेले आहेत. ठीक आहे. हो, तर आता पुढे काय करायचं आलिशा सांग. तर आता आपल्याला ह्या छोट्याशा भांड्यात पाणी टाकायचं आहे. जेवढं टाकायचं असेल मी थोडंसंच टाकते, जास्त नाही. आणि आता ही जी साल आहेत ही आपण ह्या पाण्यात टाकणार आहे. ओके, ही साल आणि ह्याचं काय करायचं आता आपल्याला? आता आपल्याला हे गॅसवर ठेवून उकळवायचं. किती वेळ? किती वेळ म्हणजे जोस्तर ते असं बॉईल होताना दिसेल आणि ही थोडी अशी त्याची त्याचा फ्लेवर असं त्याच्यात उतरेल असं सालाचं. ओके ओके. सो मित्रांनो, मी गॅसवर ठेवतो, आपण पाहूया. मित्रांनो, आपण पाहू शकता मंद म्हणजे फुल छोट्या गॅसच्या याच्यावर बर्नरवर आपण फुल स्पीडमध्ये हे पाणी आता उकळत ठेवलं आहे. हे पाणी तिथपर्यंत उकळायचं आहे जोपर्यंत या सालांचा फ्लेवर त्याच्यात येत नाही तोपर्यंत. आता आपण काही मिनिटं थांबू. त्या पाण्यात तसा फरक दिसला ते झाल्यावर मग आपण ते साल काय करायचं. सो आता आपल्याला पांढरं पाणी दिसतंय थोड्या वेळात. आय थिंक सो ते थोडंसं येल्लो असं दिसलं पाहिजे आपल्याला. तो वेट करूया आपण. आता मित्रांनो, आपण बघू शकता एकदम मस्तपणे उकळत आहे पाणी इथे. काय थोडं अजून उकळू देऊ त्याला. ॲक्च्युली थोडंसं. सो मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपण हे पूर्णपणे उकळून घेतलेलं आहे आणि पाण्याचा कलर आपल्याला दिसतोय. मस्तपैकी लाल रंग उतरलेला आहे. सो आता आपण ह्याच्यात ही साल सगळे काढून घेणार आहोत. काढ आलिशा, ठेवायचं. मला असं वाटतं मी नूडल्स काढते. हे सोड ना. सो मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आता इथे मस्तपैकी लाल रंग उतरलेला आहे. आता खरा लाल रंग आहे की कलर मारला आहे काय माहिती नाही, पण लाल रंग उतरलेला आहे. आणि ही सालं तुम्ही पाहू शकता पूर्णपणे अशी फिक्की झालेली आहे, म्हणजे पूर्ण फ्लेवर त्याचा उतरलेला आहे. आलिशा, आता काय करणार आहे? आता आपण ह्याच्यात साखर टाकणार आहे आणि मग ह्याच्यानंतर आपल्याला ह्याचं थिक असं आटवून पाक बनवायचा आहे. जसं आपण कशासाठी बनवतो, गुलाबजामुनसाठी वगैरे बनवतो, तर थोडा थिक बनवायचा आहे. आणि पाणी हे गरजेनुसार आणि खडी साखर ही पाण्याच्या गरजेनुसार आपण वापरायची. ठीक आहे, म्हणजे ते बरोबर राहील. आणि ते खूप गोडही नाही आणि खूप असं अगदी लाईक साखरेची टेस्टच नाही आहे असंही नाही करायचं आहे. असं बरोबर अमाऊंटमध्ये टाकायचं. ओके, आता काय करायचं? गॅसवर ठेवून उकळायचं का? आता हे गॅसवर ठेवून उकळवायचं. ओके, काय केलं आपण हे? आता हे जे ॲपल आपण ठेवलं होतं त्याला आपण कट केलं आहे छोट्या छोट्या स्क्वेअर पीसेसमध्ये. आणि त्याचं काय करायचं आता? आता आपण जो पाक बनवला आहे
तर आता हे जे आपण छोटे छोटे असे पीसेस केलेत हे पाकाने कोट करायचे आहेत. कोट इन द सेन्स त्याच्यात सोडायचे फक्त. त्याच्यात टाकायचे आणि मग ते काढून कशातही ठेवू शकतो किंवा स्टिकला वगैरे जर काही असेल तर त्याला लावू शकतो. तर ओके टाक. आम्ही ठेवणार. तर थोडा वेळ टाक त्याच्यात. सगळेच टाक ना एकाच वेळी. सगळे टाक आणि ते मिक्स कर. हलव. तर बहुतेक थोडासा पाक कमी पडलेला आहे असं मला मी वाटतं. म्हटले होते. हो आता मला माहिती नाही, मी पहिल्यांदा करतोय. बट मला माहिती आहे ना. आय वॉज टेलिंग. आणि पाक आमचा तेवढा जाड नाही झालाय जेवढा असा घट्ट हवा आहे. पाक जाड आहे, छान आहे, सुंदर आहे आणि लालही आहे. आम्हाला पाकाची अजून भाजी बनवावी लागणार आहे. बट तुम्ही किती अप्पल करताय ते बघून टाका, कारण आम्ही तर असंच करत होतो, आम्हाला काही माहित नाही. सो मित्रांनो, हिने मला लावून दिलं आहे कामाला आणि ही स्वतः जाऊन तिकडे मस्त टी व्ही पाहते. कशी उड्या मारत आहे.